शिंदे गटाचे 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिल्याचं कळतं। 6 आमदार लवकरच ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटामध्ये फुटीची शक्यता आहे। महाराष्ट्र की सरकार जब स्थापित हुई तब पहले दिन से बोल रहे थे कि सरकार आज गिरेगी, कल गिरेगी, परसों गिरेगी। सही ज्योतिष उनको नहीं मिला अभी तक और इसलिए आज विपक्ष फेल हो चुका है। विपक्ष पूरी तरह जनता ने उसको उसकी जगह दे दी है, दिखा दी है। कई लोग तो मोदी जी को कहते थे तड़ीपार करो, तो जनता ने उनको सत्ता से रोककर तड़ीपार कर दिया है। शिंदे साहेबांचा आता तरी ओव्हर कॉन्फिडन्स थोडा कमी होईल आणि आम्हाला काही सरकार पाडणे बिडणे याच्यात काही बोलायचं नाहीये। आम्ही आता सध्या गॅलरीत बसलेलो आहोत। आम्ही गॅलरीत बसून बघतोय की नेमकं काय चाललेलं आहे। नितीश कुमार, चंद्राबाबू यांच्या ज्या मागण्या चाललेल्या आहेत की गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय यासारखी रेल्वे मंत्रालय यासारखी महत्त्वाची मंत्रालयांची जेव्हा मागणी चालू आहे त्यावेळेला आम्ही फक्त गॅलरीत बसून आहोत। हे बघा, कोणाला सोबत घ्यायचं किंवा कोणाला नाही घ्यायचं हा निर्णय सर्वथा पक्ष श्रेष्ठींच्या पातळीचा निर्णय आहे। ज्यांना ब्लॅकमेल करून घेण्याचा प्रयत्न केला गेला असे लोक जे अत्यंत नाईलाजाने तिथपर्यंत गेलेले आहेत आणि जे परत येऊ इच्छितात, मला वाटतं अशा लोकांना घेण्याबद्दल नक्की सगळे सकारात्मक असतील, असायला हरकत नाही। आत्ता काही नवीन प्रवेश आमच्याकडे होत आहेत, विशेषतः बुलढाण्यातून आमच्याकडे प्रवेश आहेत। त्यानंतर आमच्याकडे धाराशिवमधून काही प्रवेश नव्याने होत आहेत। त्यामध्ये 1-2 मोठी नावं सुद्धा आहेत, जी नावं विशेषतः विदर्भातली मोठी नावं आहेत, जी 1-2 नावं आमच्याकडे प्रवेश करतील। आमचे आमदार तर फुटाचा प्रश्न येत नाही, परंतु त्यांचे आमदार त्यांनी सांभाळावेत यासाठी चाललेला हा खटाटोप आहे। आणि आम्ही जर मनावर घेतलं तर काय करू शकतो याची जाणीव त्यांना आहे। म्हणून येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांना त्यांची जागा आम्ही निश्चित दाखवू।